नमस्कार. जत भागामध्ये पाण्याची परिस्थिती अत्यंत अडचणीची झालेली आहे. म्हैसाळचं पाणी सोडलेलं आहे, आवर्तन सुरू आहे. परंतु वजरवाड, गुगवाड, इकुंडी, खिलारवाडी, जिरग्याळ, मिरवाड, कुडनूर, सिंगणापूर आणि शेळकेवाडी, डफळापूरचा काही भाग, तिथं शेतकऱ्यांच्या अडचणी असल्यामुळं कॅनॉल बंद करण्यात आला होता आणि या सगळ्या गावांना पाणी देणं अडचणीचं झालं होतं. आणि म्हणून गेला महिनाभर सातत्यानं माननीय प्रांत साहेब, माननीय तहसीलदार साहेब आणि जलसंपदा खात्याचे अधिकारी माननीय गडदे साहेब, तिथले सर्कल आणि तलाठी अण्णा साहेब यांना घेऊन आम्ही सातत्यानं हा प्रश्न निकाली निघावा असा प्रयत्न करत होतो. डफळापूर गावातील आमचे नेते मंडळी पण, दिग्विजय चव्हाण असतील, अभिजित चव्हाण असतील, बंडू सर असतील, अन्य काही सगळी मंडळी त्यांनी यामध्ये पुढाकार घेतला होता. तर माननीय प्रांत साहेबांनी हा निवाडा करण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली. नगर रचना विभागाचे जे सहाय्यक संचालक आहेत गायकवाड साहेब, त्यांच्याकडे गेल्या 4-5 दिवसापासून फाईल होती. त्यांनाही विनंती केली. 4 दिवस ते रजेवरती होते. त्यांनी आज त्यांच्याकडूनच कामकाज संपवून माननीय कलेक्टर साहेबांच्याकडे ती फाईल पाठवली. आता माननीय प्रांत साहेबांच्याकडे उद्या अंतिम निवाडा करण्याच्या बाबतीमध्ये आणि ताबा देण्याच्या बाबतीमध्ये ते आदेश देणार आहेत. 1,14,01,832 रुपये हे शेतकऱ्यांना देण्याच्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. माननीय पाटोळे साहेब यांनी सुद्धा ही सगळी रक्कम उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या गावातल्या मला हे सांगायचं आहे की उद्या माननीय प्रांत जत हे उद्या ताबा जलसंपदा खात्याला देणार आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण आता या पाण्याच्या बाबतीमध्ये आणि कॅनॉलच्या बाबतीमध्ये राहणार नाही. शेतकऱ्यांचे पण सगळे पैसे 1-2 दिवसामध्ये त्यांना वर्ग केले जातील आणि कॅनॉल काढून या सगळ्या गावातल्या शेतकऱ्यांना आवर्तन पूर्ववत सुरू करण्यात येईल. आणि इथून पुढे कायमचा प्रश्न हा प्रशासनाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात आलेला आहे.